नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात हा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची SIT मार्फत सखोल चौकशी सुद्धा सुरू आहे. मग या चौकशीमध्ये तो काय म्हणतोय की त्यानं कोणत्याही महिलेवर बळजबरी केली नाही, त्यानं कोणत्याही महिलेवर जबरदस्ती केली नाही. उद्या चालून ते असा म्हणेल की त्या महिला स्वतःहून त्याच्याकडं आल्या होत्या, हे तर त्यांच्यासोबत काहीही केलं नाही, असं तो पोलीस चौकशीमध्ये आणि या सखोल चौकशीमध्ये सांगत आहे. पण मात्र तो नेमका असं का म्हणतोय, कशामुळं म्हणतोय, त्यानं एवढ्या महिलांसोबत अशा पद्धतीनं करून सुद्धा तो अशा पद्धतीनं हात का झटकतोय, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची SIT मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. मग या चौकशीमध्ये तो धक्कादायक असे खुलासे करत आहेत. कधी त्याच्या बोटाकडे बघतोय, कधी दुसऱ्याच्या तोंडाकडे बघतोय, कधी दुसऱ्याचा भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि या संपूर्ण प्रकरणामधून तो काही काही गोष्टी सुद्धा बोलतोय. त्यानं पोलिसांना आता असं सांगितलेलं आहे की त्यानं कोणत्याही महिलेवर बळजबरी केली नाही, कोणत्याही महिलेवर जबरदस्ती केली नाही. तो त्या ठिकाणी घडलेला जो प्रकार आहे, जो व्हिडिओमध्ये दिसतोय, तो सगळा एक विधीचा भाग आहे. ह्या सगळा विधीचा भाग असल्यामुळं याला बळजबरी म्हणत नाहीत, असं त्याचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. मग त्यानं हे विधी का केला, कशामुळं केला, या गोष्टीची माहिती त्याला विचारली तेव्हा समजलं की त्याच्या अंतर्मनानं त्याला सांगितलं होतं की अशा पद्धतीनं कर, अशा पद्धतीनं केलं तर त्या महिला सुखी होतील, त्यांचे संसार सुखी होतील आणि सगळं सुरळीतपणानं होईल, असं त्याच्या अंतर्मनानं त्याला सांगितलं होतं. म्हणून त्यानं हे सगळं कृत्य केलं होतं. पण त्याच्या अंतर्मनाचं त्यानं ऐकून अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त केले, अनेकांचे आयुष्य बर्बाद केले, अनेकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात केली आणि स्वतःचाच स्वार्थ त्या ठिकाणी साधला. मग स्वतःच्या स्वार्थासाठी त्यानं त्याच्या अंतर्मनाचं ऐकलं होतं आणि लोकांचं भविष्य सांगणं सुरू केलं होतं. आता लोकांचं भविष्य सांगणं सुरू केलं, पण मात्र लोकांनी सुद्धा त्याच्यावर त्याच पद्धतीनं विश्वास ठेवायला सुद्धा सुरू केलं. अशा भोंदूबाबाच्या नादी लागून अनेक महिलांचं, पुरुषांचं त्या ठिकाणी जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्या महिलांसोबत त्यानं कशा पद्धतीचं कृत्य केलं हे आता व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. कारण की अनेक महिलांसोबत त्याचे वेगवेगळे व्हिडिओ समोर आलेले आहेत. आता आज तो पोलिसांसमोर असं म्हणलाय की मी कोणत्याही महिलेवर जबरदस्ती, बळजबरी केली नाही, तो विधीचा भाग आहे. उद्या जर तो कोर्टात मानला की मी कोणत्याही महिलेकडं गेलो नव्हतो, त्याच महिला स्वतःहून माझ्याकडे आल्या होत्या आणि मी त्यांची विधी त्या ठिकाणी केली होती, म्हणून त्यांना धनलाभ झाला होता, त्यांची आर्थिक प्रगती झाली होती, त्यांना सुख, शांती, समृद्धी सगळ्या गोष्टी मिळाल्या होत्या, म्हणून त्या एवढ्या दिवस शांत बसल्या होत्या, असं जर तो उद्या कोर्टात म्हणाला तर मग या अशोक खरातचं नेमकं काय करायचं, असाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पण मात्र यानं किती जरी बहाणे केले, किती जरी काही सांगितलं तर त्याच्या विरोधात सबळ पुरावे मिळालेले आहेत. त्याचे त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल रेकॉर्ड सुद्धा समोर आलेले आहेत. कारण की त्यानं व्हिडिओ समोर अनेक महिलांसोबत अशा पद्धतीनं केलंय, त्यांना ब्लॅकमेल केलंय, त्यांना धमक्या दिल्या जीव मारण्याच्या, त्यांची आर्थिक लूट केलेली आहे. त्याच्यामुळे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यांच्या मुकाट्या त्यांच्या लपून त्यांना स्वतःची लघुशंका सुद्धा पाजलेली आहे. हा सुद्धा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यानं जादूटोणा कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, म्हणून सुद्धा त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. आता तो उद्या काही म्हणला, त्या जरी माझ्याकडे आल्या होत्या, मी त्यांच्याकडे नव्हतो गेलो, असं काही जरी सांगितलं तरी सुद्धा तो सुटणार नाही. त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई होईलच. पण मात्र ज्या पद्धतीनं तो आता महिलांवरच ढकलत आहे, बळजबरी केली नाही म्हणून, मग यामध्ये कुठंतरी महिलांची सुद्धा चूक दिसत आहे की त्या एवढ्या दिवस शांत का बसत होत्या, एवढे दिवस सगळं सहन का करत होत्या. कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. मग एकीनं नाही, दोघीनं नाही, तर आतापर्यंत अनेक महिलांनी, पुरुषांनी सुद्धा हा अन्याय, अत्याचार सहन केला. त्याच्या विरोधात कोणी वाचा फोडली नाही. एका महिलेनं पुढे येऊन तक्रार दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्याच्यामुळं महिला नेमक्या शांत का बसल्या होत्या, कशामुळं बसल्या होत्या, हा देखील पडलेला मोठा प्रश्न आहे. आणि त्यानं ज्या पद्धतीनं सांगितलंय की कोणत्याही महिलेवर जबरदस्ती केली नाही,
त्या व्हिडिओचा त्या ठिकाणी वापर केला जाईल आणि व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल की त्या महिला सुद्धा त्याला प्रतिसाद देत होत्या, विरोध करत नव्हत्या, त्याच्या कानफाटीमागं सुद्धा मारत नव्हत्या किंवा त्या चक्कर येऊन सुद्धा कुठं खाली पडत नव्हत्या आणि हा त्याला सांगत होता, त्याच पद्धतीने त्या ऐकत होत्या. मग हे सगळं नशेच्या गोळ्या दिल्यामुळं, औषध दिल्यामुळं प्रकार घडत होता का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं तू आता त्याचे जबाब बदलत आहे आणि एक एक प्रकरणं बाहेर काढत आहे, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की असे नराधम अजूनही आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये असू शकतात. अशा भोंदूबाबांपासून सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. असं कोणी कोणाचं आयुष्य बदलू शकत नाही. कोणी कोणाच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे सांगू शकत नाही. कोणाचा सुखाचा संसार होईल, कोणाचा नाही हे सुद्धा सांगू शकत नाही. कोणाचं लग्न कधी होईल, कोणाला मुलबाळ होईल, असे भोंदूबाबा सांगत नाही. जर त्याला त्याचं भविष्य माहीत असलं असतं तर तो आज जेलमध्ये नसला असता. एवढंच आपलं या ठिकाणी समजतं. पण मात्र तुम्हाला काय समजतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो आणि दाखवत असतो की बघा कशा पद्धतीनं घडतंय, काय घडतंय ते तुम्ही ऐका, सावध व्हा, सतर्क व्हा आणि जर अशा पद्धतीने कोणी करत असेल त्याला सुद्धा सावध करा.